नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आता मार्गशीर्ष महिना हा चालू झाला आहे। त्यामुळे आता प्रत्येक गुरुवारी आपण काही ना काही गोड पदार्थ हा करतच असतो नैवेद्य दाखवायला। त्यातलाच एक गोड पदार्थ मी आज करून दाखवणार आहे। चला तर मग बघूया। आज मी बनवणार आहे तांदळाची खीर। इथे मी संध्याकाळी नैवेद्यासाठी साधा डाळ भात, चपाती व वाटाणा बटाट्याची भाजी केली होती आणि खीर त्यासोबत गोड पदार्थ म्हणून खीर ही केली होती। तुम्ही बघू शकता ही तांदळाची खीर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मस्त लागते अशी खीर तुम्ही नक्की करून बघा। इथे मी 1 लिटर दुधाची खीर बनवणार आहे। तुम्हाला जेवढ्या लिटरची खीर बनवायची आहे तुम्ही बनवू शकता। इथे मी एका पातेल्यात अर्धा लिटरची पिशवी फोडून टाकत आहे व दुसरी अर्धा लिटरची पिशवी फोडून टाकणार आहे व हे दूध चांगले उकळायला ठेवणार आहे। गॅस चालू करून हे दूध चांगले उकळून द्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटे हे दूध उकळून द्यायचे आहे। तुम्ही बघू शकता गॅसवर दूध आता मी उकळायला ठेवलेले आहे व दुसरीकडे आपण तांदळाची तयारी करायची आहे। इथे मी 2 चमचे एवढे तांदूळ घेतलेले आहे। हे बासमती अख्खा तांदूळ आहे। तुम्ही कोणताही वासाचा तांदूळ घेऊ शकता व हा तांदूळ मी नुसतं पाण्यातनं काढला आहे। पाण्यातनं काढून झाल्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकून जो आपण तांदूळ पाण्यातून काढला होता तो तांदूळ ह्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तांदूळ हा धुतल्यानंतर तुम्ही 2-3 मिनिटं ठेवू शकता, त्यामुळे तांदूळ जास्त भिजतो पण व थोडासा हा परतून चांगला घ्यायचा आहे जेणेकरून त्यातले पाणी हे सुकून जाणार आहे। इथे मी तांदूळ हा परतत आहे चांगला। हा तांदूळ परतून झाल्यानंतर साईडला मी तोपर्यंत डाळ भाताचा कुकर हा लावत आहे, त्यामुळे हा स्वयंपाक झटपट असा रेडी होतो। इथे आपली खीरही रेडी होत आहे तोपर्यंत। अशा प्रकारे कुकर झाल्यानंतर आपला तांदूळही तोपर्यंत भाजून गार झालेला आहे। हा तांदूळ गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे। तांदूळ हा चांगला परतून थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं काढायचा आहे। तोपर्यंत साईडला आपले दूध हे चांगले उकळत आहे। तांदूळ हा चांगला भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे व त्याच कढईमध्ये आपल्याला काजू बदाम हे बारीक तुकडे करून ते पण चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी इथे काजू बदामचे जास्त बारीकही काप केलेले नाही। हे असं चांगले परतून घ्यायचे आहे थोड्या तुपामध्ये। हे सगळं आपले झाल्यानंतर आपण दुधामध्ये हे सगळे साहित्य टाकणार आहोत। आता दुधामध्ये मी जे मिक्सरमधलं तांदूळ बारीक केलेले आहेत हे तांदूळ पूर्ण बारीकही करायचे नाहीत, मीडियम असे ठेवायचे आणि जास्त मोठेही ठेवायचे नाही। तुम्ही बघू शकता मी कसे बारीक केलेले आहे। आता हे तांदूळ दुधामध्ये टाकून द्यायचे आहे। दुधात तांदूळ टाकल्यानंतर तांदूळ हे चांगले शिजेपर्यंत आपल्याला दूध उकळून द्यायचे आहे। अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटं हे दूध उकळत ठेवायचे आहे। आपण तोपर्यंत जे बारीक केलेले काजू बदामचे काप आहेत तेही ह्या दुधामध्ये टाकून द्यायचे आहेत। जोपर्यंत खीर होत आहे तोपर्यंत आपला बाकीचाही स्वयंपाक रेडी होतो साईडला। इथे मी काजू बदामचे जे काप आहेत ते फ्राय केलेले आहेत ते ह्या दुधामध्ये टाकून देत आहे। अशा प्रकारे हे दूध आपल्याला उकळून द्यायचे आहे व तुम्ही किती गोड खाता त्याप्रमाणे ह्यामध्ये साखर टाकू शकता। मी इथं 4 चमचे एवढी साखर टाकणार आहे। तुम्ही बघू शकता मी या दुधामध्ये 4 चमचे एवढी साखर टाकणार आहे। अशा प्रकारे साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला दूध हे चांगलं उकळून द्यायचे आहे। अशा प्रकारे हे दूध 1 लिटर दूध हे थोडेसे आटतं, म्हणजे एवढे पण नाही, थोडेसे कमी होतं। बासुंदीगत करायचं नाही, आपल्याला मीडियम असं ठेवायचं आहे, घट्ट एकदम करायचे नाही। नंतर मी दुधामध्ये विलायची सुंठची पावडर टाकत आहे अर्धा चमचा एवढी।
अशा प्रकारे आपली इथे तांदळाची खीर रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता व कलरही छान आलेला आहे। ही खीर तुम्ही थंड झाल्यावरही खाऊ शकता। खीर ही थंड झाल्यावर अजून घट्ट होती। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।